तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट अशी बनणारी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय म्हणून आपण रव्याचा उत्तप्पा पाहणार आहोत। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये साधारण 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा कोणत्याही प्रकारचा चालू शकतो, बारीक मोठा असा रवा। आता 1 वाटी रव्याला इथे मी अर्ध वाटी दही घेतलेला आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही 1 वाटी ताक घालायचं आहे। आता त्याच वाटीने आपण इथे 2 वाटी पाणी घालायचं आहे। जर तुमच्याकडे दही असेल तर दही अर्ध वाटी घाला आणि जर ताक असेल तर ताक 1 वाटी घाला। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पण ज्यावेळी तुम्ही ताक घालणार असाल त्यावेळी अर्ध वाटी आपल्याला पाणी कमी करावं लागेल। साधारण याला आता आपल्याला 15 मिनिट भिजत ठेवायचं आहे। जर भिजत ठेवला तर रवा तुमचा चांगल्या पद्धतीने फुलून येईल। जर तुमच्याकडे 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ असेल तर तुम्ही 20 ते 25 मिनिटसुद्धा रवा भिजत ठेवला तरीसुद्धा चालू शकतो। आता इथे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 15 मिनिट भिजत घातले तरीसुद्धा चालेल। आता 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की रवा आपला चांगल्या पद्धतीने फुललेला आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे भिजलेल्या रवामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा पोहेच्या चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। आता सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावरती अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 मोठे कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, ते याच्यामध्ये घालायचं आहे। टोमॅटो 1 मोठा किंवा लहान असतील तर 2 तुम्ही घेऊ शकता, ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे। हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता। आता आपलं उत्तप्पाचं बॅटर तयार झालेलं आहे, ते अगदी व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि खूप छान उत्तप्पा बनतात। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नाश्त्याला रोज रोज तेच पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा रव्याचा उत्तप्पा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आता हे सगळं व्यवस्थित आपलं मिक्स आता इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, जो आपला रेग्युलर डोसासाठी आपण वापरतो तो। आता आपला तवासुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने गरम झालेला आहे। आता याच्यावरती आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे। आधी साईडने आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे, मग आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतरनं तुम्ही साईडने सुद्धा थोडं थोडं घालू शकता। आता जशा प्रकारे तुम्हाला उत्तप्पा आवडतील त्या प्रकारे तुम्ही लहान मोठे उत्तप्पा घालून घेऊ शकता। आता अशा प्रकारे अगदी अलगद अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे, जर लागत असेल तर। आणि तुम्ही बघू शकता की त्या उत्तप्पाला आपला थोडी जाळी पडलेली आहे, म्हणजे आपला उत्तप्पा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे। आता साईडने थोडे भाजण्यासाठी आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला बबल्स येत आहेत, म्हणजे आपला उत्तप्पाला चांगल्या पद्धतीने जाळी पडलेली आहे। आता खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ही वरची बाजूसुद्धा पलटी करून भाजायची आहे। आता वरची बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे वाफलेली आहे, कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे। आता त्याला पलटून घ्यायचं आहे आणि खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की उत्तप्पाला किती छान प्रकारे जाळी पडलेली आहे आणि उत्तप्पासुद्धा खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतात। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता परत एकदा आपल्याला थोड्या प्रमाणात
तेल सोडून घ्यायचं आहे आणि खालची बाजूसुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, बारीकच ठेवायचा आहे. मोठा गॅस केला तर खालची बाजू करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली खालची बाजूसुद्धा अगदी छान पद्धतीने भाजलेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान, खूप टेस्टी आणि अगदी रव्यापासून बनलेले झटपट असे उत्तप्पा मस्त आणि कुरकुरीत लागतात. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हा जो उत्तप्पा आहे तो आम्ही लोणी आणि मिश्र डाळींचे असे मेथकूट म्हणतात किंवा याला रायत्याचे पीठसुद्धा म्हणतात. याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही उत्तप्पा ही रेसिपी कशासोबत खाता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.